हॅलो फ्रेंड्स, विशू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी फ्लॉवरची भाजी करते आहे. तर मी फ्लॉवर घेतलेला आहे त्यासाठी, आणि आपल्याला असे त्याचे तुकडे करून घ्यायचे. त्याचे फुलं जी असतात ती अशी काढून घ्यायची असतात. इथे आपल्याला ते हातानेच निघतं, त्याला काही चिरावं वगैरे लागत नाही. जो जाड पोर्शन आहे तो आपण चिरू शकतो. त्याचा जो देठ वगैरे असतो तो आपण जो जाड असतो तो आपल्याला चाकूने चिरायचा आहे. बाकी हे आपण असं फुलं जी असतात ती आपण अशी सेपरेट करून घेऊ शकतो. फ्लॉवरची भाजी झटपट होणारी भाजी आहे ही, तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे तुम्ही बघू शकता मी त्याचं पूर्ण भाजी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. कट करून आणि हाताने तोडून अशी घेतलेली आहे. आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्यातून. व्यवस्थित पाण्यातून धुवून ती चाळणीमध्ये काढून ठेवू शकता तुम्ही, सो दॅट जे पाणी आहे एक्स्ट्रा ते आपलं निघून जाईल त्याचं. आता इथे मी बाकीची तयारी केलेली आहे. कढीपत्ता घेतलेला आहे, 2 कांदे चिरलेत, आलं लसूण घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे 1 चमचाभर छोटा, सुकं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आणि फोडणीसाठी आपण हळद, जिरं आणि मोहरी घेतलेली आहे. तर आता इथे मी आलं लसूणचं वाटण करून घेतलेलं आहे. आलं लसूण आणि थोडी कोथिंबीर घेतली होती, तर ती मी वाटून घेतलेली आहे. आता इथे आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यात तेल टाकलं आहे. तेल आपण एक 3 ते 4 टेबलस्पून आपण टाकलेले आहेत. तेल तापून द्यायचं चांगलं, आणि मग आपण मोहरी, जिरं ह्याची आपण फोडणी करूया. इथे तुम्ही बघू शकता 2 चमचे मी मोहरी टाकलेली आहे. तेल तापलं की आपल्याला मोहरी टाकायची आहे. कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत 5 ते 6. भाज्या करताना आपल्याला कढीपत्ता हा ताजाच घ्यायचा आहे, त्याच्यामुळे एक चांगला फ्लेवर येतो आपल्या भाजीला. सुकलेला कढीपत्ता घेऊन काही फायदा नाही. तर इथे मी कांदा घेतलेला आहे. 2 कांदे जे मी मीडियम कांदे 2 घेतले होते, आणि ते बारीक चिरून ते टाकायचे आहेत आपल्याला. टोमॅटोसुद्धा तुम्ही टाकू शकता या भाजीला, पण मी आता फक्त कांदाच वापरलेला आहे. जिरं टाकले थोडंसं, 2 चमचे जिरं टाकायचं आहे छोटे. मोहरी, जिरं वगैरे व्यवस्थित तडतडते तोपर्यंत आपला कढीपत्ता पण भाजतो आणि आपला कांदा पण भाजला जातो आहे. कांदा आपल्याला चांगला लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. मग आपण आपलं आलं लसूण पेस्ट जी आहे बनवलेली ती टाकूया. लाल तिखटमध्ये मी रेड चिली पावडर घेतलेली आहे एव्हरेस्टची. गरम मसाला घेतलेला आहे थोडा, आणि कांदा लसूण चटणी जी मी नेहमी वापरामध्ये असते ती घेतलेली आहे 1 चमचाभर. असं मिळून माझा मसाला सर्व लाल तिखट जे आहे ते 2 टीस्पून होऊन जातो. आता इथे आपला कांदा चांगला भाजतोय. कांदा लवकर भाजण्यासाठी आपण मीठ टाकू शकतो लवकर. तर इथे मी अर्धा टीस्पून मी ते मीठ टाकलेलं आहे. मीठ तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त टाका. तर फ्लॉवर इथे मी धुवून स्वच्छ करून आता त्याच्यातलं पाणी सर्व काढून ठेवलेलं आहे. तुम्ही हवं तर चाळणीत घेऊ शकता, पण पाणी पूर्ण निघालेलं आहे. तर कांदा आपला भाजत आला आहे, तर मग आपण हळद ॲड करूया. हळद आपण चिमूटभरच टाकायची आहे. अर्धा टीस्पून छोटावाला टाकलेला आहे. हळदीमुळे एक चांगला कलर येतो आपल्या भाजीला, आणि हळद ही गुणकारी आहे, त्यामुळे प्रत्येक भाज्यांमध्ये तुम्ही थोडी थोडी हळद टाकत जा. हे अद्रक लसूणचं पेस्ट केली होती ती मी टाकलेली आहे, आणि चांगली परतून घेते ती त्या मसाल्यामध्ये. 1 ते 2 मिनटं आपल्याला ते आलं लसूण पेस्ट चांगली परतायची आहे.
जेणेकरून लसणाचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो. आता इथे मी लाल तिखट जे माझे 2 चमचे आहे ते मी टाकलेलं आहे. लाल तिखट, गरम मसाला थोडासा आणि कांदा लसूण चटणी असं मिळून माझं 2 चमचे तिखट होतं आहे ते सर्व. तर ते मी टाकलेलं आहे. इथे आपली फोडणी पूर्ण झालेली आहे. फक्त आपण थोडं मसाला वगैरे व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहे. त्याच्यासाठी आपण थोडं पाणी ॲड करूया, जेणेकरून हा मसाला चांगला भाजला जाईल. आणि मग आपण फ्लॉवर जो आपण कट करून ठेवला आहे तो टाकूया. इथे मी मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं वाटणाचं जे पाणी आहे ते टाकलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून तो मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या कांद्याला वगैरे तो चांगला मसाला पूर्ण मिक्स होईल चांगला. तर इथे मी अजून थोडं पाणी टाकलं, मिक्सरच्या भांड्यातलं होतं तेच. छान एक 2-3 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं. हे भाजत आलं की आपण आता फ्लॉवर टाकूया. झटपट होणारी ही भाजी आहे, याला काही जास्त तयारी नाही करावी लागत. फ्लॉवर हा नेहमी व्यवस्थित बघूनच तो निवडून स्वच्छ पाण्याने धुवूनच आपल्याला वापरायचा आहे. थंडीच्या महिन्यांमध्ये फ्लॉवर, वाटाणे, पालेभाज्या भरपूर प्रमाणात येत असतात बाजारामध्ये. तर आपल्याला त्या बाजारामध्ये येणाऱ्या सर्व भाज्यांचा उपयोग करायचा आहे आणि आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये आपल्याला त्याचा वापर करायला पाहिजे. जे आपल्याला नेहमी मिळत असतं बाजारामध्ये, जास्त क्वांटिटीमध्ये जो बाजारामध्ये येतात भाज्या त्या आपल्याला वापरायला पाहिजेत आपल्या जेवणामध्ये. आता इथे मी थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. 2 चमचे, छोटे चमचे मी शेंगदाण्याचं कूट, भाजी आता शिजत आली तर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणि आता ही आपण थोडी वाफवायला ठेवूया भाजी. थोडीशी एक 5 ते 6 मिनटं आपल्याला याला वाफ देऊया. वाफेमध्ये जे थोडे जाड जे दांडे असतात ते थोडेसे शिजून निघतील त्याच्यात. कोथिंबीर पण मी टाकून ठेवली आहे आणि आता मी झाकण ठेवून त्याला वाफ देणार आहे 5 ते 6 मिनटं. मंद आचेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, फास्ट गॅस करायचा नाही आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे कमी गॅसवरच भाजी शिजायला ठेवलेली आहे. 5 ते 6 मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला व्यवस्थित कलर वगैरे सर्व आलेला आहे आणि ती बऱ्यापैकी शिजलेली आहे. ती जास्त गाळ पण आपल्याला करायचं नाही आहे त्याचा. पटकन शिजणारी ती भाजी, तिला जास्त वेळ ठेवावं लागतच नाही. 6 ते 7 मिनटातच ती शिजून जाते आणि आपली डब्यासाठी भाजी रेडी झालेली आहे. झटपट होणारी भाजी आहे, तर तुम्ही जरूर ट्राय करा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझे चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्स. इथे तुम्ही बघू शकता भाजी व्यवस्थित सर्व शिजलेली आहे. आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवूया. जी गरम कढई आहे तर त्याच्यावर वाफ बसून ती अजून थोडी शिजेल भाजी आपली. छान कलर आलेला आहे. थँक्यू.